नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण कुरकुरीत अशी कोबीपासून भजी तयार करणार आहोत। कोबीची भजी आणि कुरकुरीत म्हटलं तर थोडासा विश्वास बसणार नाही, पण हो तुम्ही विश्वास ठेवा, अगदी कुरकुरीत अशी ही भजी आपण कांद्याची जशी असतात त्याच पद्धतीने ही भजी आहेत ती मी तयार केलेली आहेत। आणि ही भजी करताना जर तुम्ही या 4 ते 5 चुका टाळल्या तर ही भजी आहेत ती अगदी कुरकुरीत होतात। चला बघूयात कशी करायची ते। कोबीची भजी तयार करण्यासाठी इथे तुम्ही बघू शकताय मी कोबी कापून घेतलेला आहे। इथं आपल्याला 2 वाटी एवढा कोबी घ्यायचा आहे आणि इथं तुम्ही बघा उभ्या आकारात मी हा कोबी आहे तो कापून घेतलेला आहे। यातच उभा कापून एक मध्यम आकाराचा कांदा मी टाकून घेतलेला आहे आणि इथं यामध्ये मी 2 मिरच्या आहेत त्या बारीक कापून टाकलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि यामध्ये मी टाकून घेतलेला आहे 1 वाटी एवढं बेसन। इथं मोजून मी 2 वाटी एवढा कोबी घेतला होता म्हणून मी इथं 1 वाटी एवढं बेसन वापरलेलं आहे। इथं 3 चमचे एवढं तांदळाचं पीठ मी टाकलेलं आहे। इथं तांदूळ आहेत ते मी मिक्सरला बारीक करून त्याचं पीठ तयार करून टाकलेलं आहे। इथं 1 चमचा एवढं मी लाल तिखट टाकलेलं आहे, पाव चमचा एवढी हळद आणि अर्धा चमचा एवढा इथं ओवा आहे तो मी हातावर चोळून टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि तिखट थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी आणखी पाव चमचा एवढं तिखट टाकलेलं आहे। इथं तिखट आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। इथं महत्त्वाची टिप म्हणजे जे आपलं कोरडं मिश्रण आहे ते पहिल्यांदा हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे। इथं तुम्ही बघा अगदी 2 चमचे एवढं मी पाणी टाकलेलं आहे। इथं जर तुमचं पाणी जास्त झालं तर तुमची भजी आहेत ते अगदी कुरकुरीत किंवा लच्छेदार अशी होणार नाहीत, त्यामुळं इथं पाणी आहे ते अगदी तुम्हाला जपून टाकायचं आहे। आणि इथं पीठ बघा तुम्ही अगदी दाबून दाबून आपल्याला हे जे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भजी आहेत ते अगदी छान होतात। इथं भजीचं पीठ आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे। इकडं भजीचं पीठ तयार करत होते तोपर्यंत तेल गरम करत ठेवलं होतं। इथं तेल आहे तेही गरम झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये भजी टाकून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकताय तेलात जेवढी बसतील एवढीच आपल्याला इथं भजी टाकून घ्यायची आहेत आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आपण ही भजी आहेत ती तळून घेणार आहोत। इथं 1 मिनिटानंतर मी भजी हलवून घेतलेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकताय भजी अजिबात कढईला चिटकलेलीही नाहीत आणि आपले जे भजी आहेत ते तेलामध्ये सुटलेलेही नाहीत। कोबीची भजी सहसा तेलामध्ये सुटली जातात, पण इथं आपलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे, त्यामुळं भजी आहेत ते अगदी परफेक्ट झालेले आहेत। इथं आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आहेत ते तळून घ्यायची आहेत। इथे तुम्ही बघू शकता एक 4 ते 5 मिनिटानंतर भजीचा कलर आहे तोही बदललेला आहे आणि अगदी कुरकुरीत अशी आपली इथं भजी आहेत ती तळलेली आहेत। इथं ही भजी आहेत ती आपण काढून घेऊयात। इथं मी चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये ही भजी आहेत ती काढून घेणार आहे। आपण ज्या चाळणीमध्ये भजी काढतोय त्या चाळणीमध्ये मी टिश्यू पेपर वापरलेला नाही किंवा बटर पेपरही टाकलेला नाही। जर पेपर वापरला तर भजी आहेत ती थोडीशी नरम पडतात। आता याच पद्धतीनं राहिलेल्या पिठाची भजी आहेत तीही मी तयार करून घेते। इथे सगळी भजी आहेत ती मी तयार करून घेतलेली आहेत। आता यानंतर आपण मिरची टाकून घेणार आहोत। इथे मिरच्या आहेत त्याही आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। इथे मिरची आहेत ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीसोबत खाल्ली तरी चालतील किंवा टोमॅटो केचपसोबत ही भजी खाल्ली तरी चालतील किंवा एखाद्या पुदिन्याच्या चटणीसोबत जरी ही भजी तुम्ही खाल्ली तरी चालतील। इथं ही मिरची आहेत ही छान अशी मी तळून घेतलेली आहे आणि इथं कुरकुरीत अशी आपली गरमागरम भजी तयार झालेली आहेत। आणि तुम्ही इथे बघू शकताय कोबीची भजी आहेत तरीही अजिबात तेलकट झालेली नाही आहेत। मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते, तुम्ही इथं बघा अगदी परफेक्ट असं आपल्या भजीचं टेक्स्चर आलेलं आहे। या पावसाळ्यामध्ये ही कुरकुरीत अशी कोबीच्या भजीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।